येथे महंत म्हणून राम भारती गुरु मारुती भारती बोलत आहे. सर्व भाविक भक्तांना तेलंगणा किंवा आंध्र असो, आणखी टप्प्यात दत्त मंदिराचं काम चालू आहे. सर्व हाताने ट्रस्टला सर्व भाई भक्तांनी याला मदत करायला पाहिजे. आणि त्याच्या दुसरी गोष्ट आहे की 21 डिसेंबरला मूर्ती स्थापना, मौनी महाराजाची मूर्ती, दत्तप्रभूची, आत्री अनुसयाची 4 मूर्त्या आणि 4 कळस, एक हनुमान मंदिराचा कळस आहे. सर्वांना भाई भक्तांना याची काळजी घ्यावं. 21 डिसेंबरपर्यंत पूर्ण काम होणार आहे. त्याच्याने जिल्ह्यातल्या आंध्र असो, तेलंगणा असो, महाराष्ट्र असो, कर्नाटक असो, सर्व भाई भक्तांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. 21 डिसेंबर रोजी बाकी आपल्या मंदिराला येण्यासाठी काही समस्या आहेत का भावी भक्तांना रस्त्याच्या? भाई भक्तांना समस्या आहे की सर्व कलेक्टर साहेबांनी रस्त्याची दुरुस्ती करून द्यावं आणि याच्यात बस गाड्या चालू करण्यात यावं. प्रतिनिधी जे आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, ह्याने बी लक्ष टाकून बस योजना चालू करावं. दत्त जयंतीला सर्वांना मदत करायला पाहिजे. आमदार असो का तर खासदार असो. सरासरी बघितलं तर एका वर्षामध्ये आपल्याकडे भावी भक्तांची किती संख्या येते या मंदिरासाठी? मंदिरात 20-25 हजार लोक येतात. दत्त जयंतीला जवळपास 40,000 लोक जमीत होती दरवर्षी प्रमाणे. पशुपर्जन राहते, कुस्त्याचा फंड राहते. कुठल्याही ह्याच्यात फंड नाही गव्हर्नमेंटचा, स्वतः मीच करीत असतो ह्याच्यात. कुस्ते असो, जिल्हा परिषदचा असो. आतापर्यंत जिल्हा परिषदला फंड दिला होता, पण आणखी टप्प्यात काय झालं की त्याच्यात बंद झाला 5 वर्षापासून फंड वगैरे. अच्छा, त्याचा काय पाठपुरावा केला आहे का आपण? पाठपुरावा ट्रस्ट आहे, अच्छा, त्याच्यात नाव आहे त्याच्यात. पण पैसे निधी नाहीत का हे जिल्हा परिषद नाही सांगू शकत. ते देखील जिल्हा परिषदनं चालू करावं. जिल्हा परिषदनं चालू करण्यात यावं. सर्व रस्ते आणि विकास सर्व मंदिराचा चालू करण्यात यावा. आणि कलेक्टर साहेबाला विनंती आहे, सर्व मंदिरासाठी आपण परधान्य द्यायला पाहिजे कलेक्टर साहेबांना. 3 डिसेंबर 3 मागला आमंत्रित केलं होतं कलेक्टर साहेबाला की रस्त्याची पाहणी करायसाठीच मी गुरुपौर्णिमेनिमित्त. कलेक्टर साहेब येऊ शकले नाहीत, तहसीलदार बी येऊ शकले नाहीत. नांदेडचे लह्याचे सर्व प्रतिनिधी म्हणून डेप्युटी कलेक्टर माझ्याकडे आलते. कोळी गुरुजी, मारुतराव कोळीजी गुरुजी, असे बरेच लोक येऊन गेले माझ्याकडं. जवळपास गुरुपौर्णिमेला 5,000 लोकसंख्या होती तेलंगणा, आंध्रा, महाराष्ट्राची. आणि आमदार साहेब खड्डे बुजितो म्हणले, पण आत्ता मोहन अण्णा हंबर्डे याचा मतदारसंघ आहे, कुठलेही खड्डे बुजले नाहीत आतापर्यंतचा इतिहास आहे. तर भाई भक्तांना एवढी अडचण आहे की 2 मोटरसायकलीवर बी येता येत नाही. 4 फुटाचे खड्डे आहेत. स्वतःची इनोवा गाडी बी येऊ शकत नाही कोणाचीच. आणि आज आले पळले तर त्याचं जीवन काही राहणार नाही खड्ड्यातून. आणि हे सर्व लोकप्रतिनिधींनी यानं काम करून देण्यात यावं लवकरात लवकर. नाहीतर ह्याच्यावर मी जर कार्यक्रम जर उठलो तर आमर उपोषणाचा मी इशारा आज मी देतो. 21 डिसेंबरच्या नंतर दरवर्षी एकप्रमाणे मलाच दत्त जयंतीनिमित्त हे यात्रेचे खड्डे बुजवावे लागतात. कुठलाही प्रतिनिधी बुजवू शकत नाही. 82 अधिकारी असो, जिल्हा परिषद असो, मला त्याची बोलून बैठक घेऊनच मला खड्डे बुजवावे लागतात. कुठला आमदार फोन करू शकत नाही, कुठला निधी करू शकत नाही फोन. शासकीय निधी आणि कुठला शासकीय निधी नाही रोडला म्हणतात. फक्त घोषणा केली की मोहन अण्णा हंबर्डे यानं 15 लाख कोटी रुपयाचा रस्ता आहे. पण आता एक रस्ता केव्हा होणार की खड्डे माणसं गेल्यावर होणार काय खड्डे वरी आल्यावर होणार, ह्याची नोंद घ्यावं. उत्तर दक्षिण असो की कोणतंही असो त्याच्यासाठी कार्यक्रमासाठी. पण आतापर्यंत कुठलंही दिलं नाही. सोनखेडे इथून जे येणारे मोहन अण्णा हंबर्डे हे पुरं डांबरवरूनच येतात, पण ह्या मोहनपुरा मातोश्री कॉलेजच्या रोडनं येऊ शकत नाहीत का तर त्याची गाडीच चालत नाही. तर ह्या रस्त्यानं जिल्ह्याच्या खासदार साहेबांनी आपल्याला काय निधी दिला आहे? खासदार साहेबांनी काय दिलं? खासदार साहेब दर्शनाला येऊ शकले नाही तर निधी काय देतील खासदार साहेब? 2 वर्षापासून प्रयत्न केला, पण खासदार साहेब मंदिराला सुद्धा येऊ शकत नाही. फक्त साईबाबा मंदिरचे घंटा वाजवणारे खासदार आहेत. कुठं जन्माला साईबाबा मंदिर 4 वर्षात प्रगटला आणि तिथं करोडो रुपयाचा खर्च केला खासदार साहेबांना. पण सगळ्याकडं पाठ फिरली. मंदिर, दत्त मंदिर असतील की कुठं माहूरचं असो, रेणुका मंदिर असो, फक्त त्याचे तालुकेबाजी मंदिरं घेतलीत आणि बगड तालुक्याची मंदिरं नाही घेतले. तर माझी तर 400 वर्षाची परंपरा आहे. आणि सरळ हातानं ह्यानं पाठ फिरली मंदिराकडं. रस्ता नाही ना कुठला, काहीच नाही. ह्या पद्धतीत केलेलं आहे मी.